इंद्रजित सावंत यांचा फॉरेन्सिक टीमकडून जबाब नोंदवण्यात आलाय। फॉरेन्सिक टीमकडून 7 तास जबाब नोंदवण्यात आला। धमकीचा फोन आल्यानंतर सावंतांचा जबाब नोंदवण्यात आलाय। प्रशांत कोरटकर यांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करून माहिती घेण्यात आली। कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक विभागाकडून ही माहिती घेण्यात आली। नागपूरचे प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली। तर या धमकीनंतर प्रशांत कोरटकर या व्यक्तीविरोधात जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला। तर या गुन्ह्याच्या अनुषंगाने फॉरेन्सिक विभागाकडून इंद्रजित सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर यांच्या सोबत झालेला संवाद, आलेले फोन रेकॉर्ड्स याची माहिती घेतली। त्याचबरोबर इंद्रजित सावंत यांच्या आवाजाचे नमुने देखील घेण्यात आले। दरम्यान कोल्हापूर पोलिसांचे एक पथक नागपूरमध्ये प्रशांत कोरटकर याचा शोध घेत आहे, पण अद्याप कोरटकर पोलिसांना मिळालेला नाहीये। तर आपण पाहतोय इंद्रजित सावंत याचा फॉरेन्सिक टीमकडून जबाब नोंदवण्यात आलेला आहे। 7 तास हा जबाब नोंदवण्यात आला आहे। 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ती सगळी प्रक्रिया चाललेली होती। खूप वेळ घेणारी ती प्रक्रिया होती। माझा मोबाईल मधले जे आवश्यक भाग त्यांना पोलिसांना वाटले, ते फॉरेन्सिकची टीम आलेली होती, त्या टीमला वाटले ते त्यांनी ते घेतलेले आहे। त्याचा पंचनामा करून ते पुरावा म्हणून त्यांनी नोंद करून ठेवलेला आहे।